एकीकडे डिजिटल इंडियाचा गाजावाजा सुरू असताना दुसरीकडे याच इंडियाचं भविष्य केवळ हंडाभर पाण्यासाठी उन्हात तान्हात तब्बल 2 किलोमीटर पर्यंत पायपीट करताय। तर बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वास्तव्यात असलेल्या भिंगारा चाळीसट्रापिया आदिवासी पाड्यांवर नेहमीचीच पाणी टंचाई आहे। उन्हाळा पावसाळा आणि हिवाळ्यात देखील इथल्या प्रत्येकाला हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटर अंतरावर पायपीट करत जावं लागतंय। एक हंडा भरण्यासाठी या महिलांना जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे। इथल्या वस्तुस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। चाळीस टापरी या ठिकाणून आपण आता इथे आलेलो आहे। त्या अशा पद्धतीने इतकं धोकादायक पद्धतीने पाणी काढावं लागतं, पाय पूर्णपणे वर गेले वाची अवघड परिस्थिती आहे। रोजचं असंच आहे ना? रोजचं असंच आहे का? एक मिनिट, ते आजी काय म्हणतात हो? आजी मराठी येते का? कसं रोजचं असंच आहे का? हो, रोजचं असंच। एवढं तुम्ही दूर वर येता, थकत नाही का? थकत नाही तर काय तर आमचे पाय इरले आणि केस फांडी झाले, नाही तर आम्ही जेवण बाय पाण्याचानच इतकं कठीण आहे परिस्थिती? इतकं कठीण नाही, पहिल्यापासून असंच आहे? पहिले जेवणी तर या पाण्यातच गेली आमची। पाहिलं का आदिवासी तांड्यांची ही परिस्थिती, ही वस्तुस्थिती बरं का, ही वस्तुस्थिती आहे। इथे स्थानिक आपल्या सोबत आहेत, आता ते त्यांना पाणी काढून देतील आहे ना? पाणी प्यायला वापरत? हो, पाणी प्यायला वापरतो आम्ही। डोक्यावर न्यायचं, लहान बाळाचे किंवा लहान वासरू असतात त्यांना पाजायला पण इथून डोक्यावरच नेतो आम्ही पाणी सगळ्यांसाठी। लेकर राहिले नाना लहान बाळाले कपडे लहान लेकराचे आम्ही सकाळी सकाळी बाय बाय सांग चोपड थापड करा लागते। बस एवढी परेशानी आहे आम्हाला। पाणी घरी झालं की किती टोचले आपले? आरोचं पाणी, बॉटलचं पाणी, थंडगार पाणी शुद्ध नाही, असं नाही तसं नाही, हे करतात का चोचले? म्हणजे अथरला काही नाही, म्हणजे एक मिनिट म्हणा काय तक्रारी आहेत त्यांच्या? कारण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना सुद्धा आहे। मयूर निकम, झी मीडिया, 40 टापरी, बुलढाणा।